तर राजधानी नवी दिल्लीमध्ये सुद्धा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली। माजी खासदार संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगिता राजे आणि चिरंजीव शहाजी राजे यांच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला। शिवजयंतीच्या निमित्ताने राज्यभरातून शिवभक्त नवी दिल्लीमध्ये दाखल झाले। नाशिक ढोलचा गजर सुद्धा या निमित्ताने आज राजधानी दिल्लीत पाहायला मिळाला। कशा पद्धतीने आजचा उत्सव होता? प्रत्येक वर्षी तुम्ही येता, तेही महाराष्ट्र सोडून दिल्लीत येतात, काय सांगाल? नाही, संभाजीराजांनी अनेक वर्षापूर्वी हा उत्सव सुरुवात केली आणि त्याचं कारणच एक होतं की पुढच्या पिढीला शिवाजी महाराज आणि स्वराज्य हे कळावं। आणि आज सगळ्यात आम्ही दोघांना आनंद हा झाला की आम्ही जेव्हा पाळणा हलवत होतो पुढच्या रांगेत सगळे लहान मुलं बसलेली होती, मुलं मुली, आणि खऱ्या अर्थाने ज्यासाठी आपण हा उत्सव सुरू केला होता, पुढच्या पिढीला महाराजांचे संस्कार करणं गरजेचं आहे, तो पुढे चाललाय। आणि दिल्लीची टीम हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने तुम्ही सर्वजण ह्याला पुढे नेताय, याचा आनंद वाटला। दिल्लीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी माणसं येतात, त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला तर खूप बरं वाटतं। तुम्हाला कसं वाटतं? म्हणतात ना, एक छोटं रोपटं लावलं असतं आणि ते जेव्हा ते मोठं वृक्ष होत असतं त्याचा आनंद होतो आणि त्या सावलीत बसून बऱ्याचशा पिढ्या मोठ्या होतात। तर शिवजयंती दिल्लीत सुरू करण्याचा जे संभाजीराजेंचा विचार होता तो आज खऱ्या अर्थाने चांगल्या मार्गावर चालला आहे आणि एक वटवृक्ष होत चाललेला आहे आणि स्वतःच्या हातात शिवजयंती इथल्या नागरिकांनी घेतलेली आहे आणि ते चांगल्या पद्धतीने वर्षानुवर्ष साजरा करतात आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत साजरी करत राहणार आहे, हा आनंद आहे। चंद्र सूर्य तारे असेपर्यंत हा विचार कायम राहील, हीच ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची ताकद आहे। कॅमेरामॅन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।